नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज पुन्हा घेऊन आली आहे तुमच्यासाठी आणखी एक वेगळ्या पद्धतीचं फूल. आतापर्यंत तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं केली असतील, पण नाविन्यपूर्ण काहीतरी करायची जर तुम्हाला आवड असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. चला करूया सुरुवात. तर हे सुरुवात करण्यासाठी या ठिकाणी हे दोन प्रकारचे मोती घेतले आहेत. हे पांढरे आहेत आणि हे जांभळ्या रंगाचे आहेत. हे पांढरे मोती 6 mm चे आहेत आणि हे 5 mm चे आहेत. इथे चॉईस नाही. इथे जे कलर्ड मोती आहेत ते छोट्या साईजचे आणि पांढरे आहेत हे मोठ्या साईजचे असेच घ्यावे लागतील. एकसारखे मोती घेता येणार नाही. तर एवढंच एक प्रिकॉशन आहे की रंग तुमच्या चॉईसचा तुम्ही घेऊ शकता. चला करूया सुरुवात. तर सुरुवात करताना काय केलं मी, या ठिकाणी हे 5 मोती घेऊन डबल गाठ पाडून घेतली. म्हणजे पुन्हा धागा ओवायचा आणि मग गाठ पाडायची. हे खूप गरजेचं आहे आणि कंपल्सरी आहे. तर गाठ पाडून धागा 2 मोत्यांमधून पुढे काढून घेतला. आता पुन्हा काय करायचं आहे, हा एक पांढरा मोती ओवला आणि तो पांढरा मोती या दुसऱ्या मोत्यातून पुढे काढून घ्यायचा. असं पुढे काढून घ्यायचा. धागा जो आहे तो शक्यतोवर पूर्ण लांब घ्या, म्हणजे एक सलग धागा असला पाहिजे, कारण गाठ पाडायला या ठिकाणी प्रॉब्लेम जातो. म्हणून थोडासा धागा लांब घ्या. एक फूल केल्यानंतर तुम्हाला अंदाज येऊन जाईल की धागा किती लागतो. नेहमीच करताना म्हणजे मी माझा अनुभव सांगते की मी जेव्हा करते तेव्हा पहिल्यांदा जेव्हा करते तेव्हा तो धागा बघते आणि त्याच्यात किती कमी पडला किती जास्त झाला हे चेक करते आणि दुसऱ्यांदा बरोबर अंदाजाने त्या मापाचा धागा घेते, म्हणजे जेणेकरून गाठ पाडायचं काम पडणार नाही. तर असं तुम्हीसुद्धा करू शकता. नाही तर मग बरेचदा असं होतं की आपण जेव्हा गाठ पाडतो तेव्हा ती गाठ मध्ये येते आणि मग आपल्याला पुढे डिझाईन करायला प्रॉब्लेम जातो. तर अशा पद्धतीने हे मोती प्रत्येक 2 जांभळ्या मोत्याच्या मध्ये पांढरे मोती आपल्याला घालून घ्यायचे आहेत. सोपं आहे. फक्त एक एक पाकळी तुम्हाला करावी लागेल. याच्यामध्ये ॲट ए टाईम आपण सगळ्या पाकळ्या करू शकत नाही. फूल दिसायलाच छान दिसतं, फक्त एक एक पाकळी या ठिकाणी करावी लागते. तर हे सगळे पांढरे मोती आपण प्रत्येक 2 जांभळ्या मोत्याच्या मध्ये टाकून घेतली. अशा पद्धतीने टाकून घेतले. आता ही पाकळी कशी करायची ते बघूया. आता ह्या पांढऱ्या मोत्यातून मी नीडल टाकून घेते. चला पाकळीला करूया सुरुवात. कशी करायची ते बघूया. आता याच्यामध्ये ही नीडल अशी धागा असा या बाजूने वरच्या बाजूने आलेला आहे. आता मी काय करणार, एक पांढरा मोती, 2 हे जांभळ्या कलरचे मोती आणि एक पांढरा मोती, अशी 4 मोती ओवून घेतलेत. चार मोती ओवल्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून ज्या मोत्यातून आपण धागा काढला होता त्याच मोत्यातून पुन्हा एकदा काढून घ्यायचा. असा आता फूल फिरवून घ्यायचं. फिरवून पुढच्या पांढऱ्या मोत्यातून धागा काढून घ्यायचा. अशा पद्धतीने धागा काढला. आता एक पांढरा मोती घालायचा आणि पांढरा मोती घालून हा धागा या जांभळ्या मोत्यातून काढून घ्यायचा. जांभळ्या मोत्यातून काढल्यानंतर या ठिकाणी एक जांभळा मोती टाकायचा. जांभळा मोती टाकून पुन्हा या पुढच्या जांभळ्या मोत्यातून नीडल काढायची. आणि पुन्हा एक पांढरा मोती टाकून घ्यायचा. आता हा धागा मी जो घेतला हा 30 नंबरचा किंवा 3 नंबरचा जो म्हणता तुम्ही तो आहे. मोती 6 mm चे असूनही मी 30 mm चाच धागा घेतलेला आहे. त्याचा 3 mm चा. याचा अर्थ असा
की आपल्याला नीडल बरेचदा एका सिंगल मोत्यातून काढायची आणि म्हणून धागा हा आपण बारीक येतो. आता ही नीडल ह्या पुढच्या 2 मोत्यातून पांढऱ्या मोत्यातून काढून घ्यायची, प्लस याही मोत्यातून आपण काढून घेतले. अशा पद्धतीने हे तयार झालं. आता काय करायचं, एक पांढरा मोती आणि एक जांभळा मोती असे 2 मोती घालायचे. 2 मोती घालून हा जो मधला जांभळा मोती आहे या जांभळ्या मोत्यातून नीडल टाकून घ्यायची. अशा पद्धतीने टाकून घ्यायची. पुन्हा रिव्हर्स करायचं, एक जांभळा आणि एक पांढरा अशा पद्धतीने घ्यायचं आणि या पांढऱ्या मोत्यातून नीडल टाकून घ्यायची, प्लस या सगळ्या मोत्यातून नीडल टाकून घ्यायची. आता आपण मधला जो सेंटरचा जो मोती आहे याच्यातून 2दा नीडल टाकली आहे. शक्यता आहे की तिथून धागा निघणार नाही, म्हणून मग काय करायचं, तो मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून नीडल टाकायची, प्लस 3ही मोत्यातून अशी नीडल काढून घ्यायची. बघा धागा कुठून आला आहे, या बाजूच्या मोत्यातून आला आहे, हा सोडून दिला मधला आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून धागा काढून घेतला आणि खेचून घ्यायचा, म्हणजे ते अशी पाकळी जवळ येते. आता हे झालं. आता काय करायचं, या पांढऱ्या मोत्यातून काढल्यानंतर या जांभळ्या मोत्यातून नीडल टाकायची आणि इथे एक पांढरा मोती ओवून टाकायचा. पांढरा मोती ओवून या जांभळ्या मोत्यातून नीडल टाकायची आणि पुन्हा नीडल खाली घेऊन जायची. त्यानंतर आता या बाजूच्या सर्व 3 मोत्यातून आपण नीडल टाकणार आहोत. 3च मोत्यातून टाकायची. अशी टाकली आणि पुढच्या हा मधला मोती सोडून द्यायचा आणि पुढच्या सर्व मोत्यातून नीडल काढून घ्यायची. अशी नीडल काढून घ्यायची. इथपर्यंत झालं. आता काय करायचं, 2 मोती घ्यायचे पांढरे आणि पांढरे मोती घेऊन या मधल्या पांढऱ्या मोत्यातून, हा सेंटरला जो पांढरा मोती टाकला ना आपण, या मोत्यातून टाकून घ्यायचं. पुन्हा 2 मोती टाकायचे आणि या पांढऱ्या मोत्यातून 3 पांढऱ्या मोत्यातून टाकून घ्यायची नीडल. अशा पद्धतीने टाकून घ्यायची. आता पुन्हा एकदा आपल्याला फिरवायचं आहे. ह्या पुढच्या आता इथे एक पांढरा मोती टाकायचा आपल्याला ह्या काठावरती आणि 2 आणि हा एक तिसरा, असं 3 मोत्यातून नीडल काढायची आणि पुन्हा एक पांढरा मोती टाकून घ्यायचा. पांढरा मोती टाकून ही नीडल खाली घेऊन जायची. अशा पद्धतीने ही सुंदरशी पाकळी तयार होते. आता काय करायचं, ह्या मोत्यातून नीडल टाकायची आणि पुढे घेऊन जायची. पुढे घेऊन पुन्हा या जांभळ्या मोत्यातून नीडल टाकायची आणि या पांढऱ्या मोत्यातून नीडल टाकून घ्यायची आणि पुन्हा ह्या अशा पद्धतीने पाकळ्या करून घ्यायच्या. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. आता मी ह्या सर्व पाकळ्या करून घेते. पुन्हा एकदा बघायचं आहे तर आपल्याला बघता येईल. तर पहिल्यांदा एक पांढरा, 2 जांभळे, एक पुन्हा पांढरा, असे 4 मोती. 4 मोती ओवल्यानंतर पांढऱ्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची.
अशा पद्धतीने काढून घ्यायची. काढून फूल फिरवून घ्यायचं आणि पांढऱ्या मोत्यातून पुन्हा नीडल वर घ्यायची. वर घेऊन बरोबर जांभळ्या आणि पांढऱ्या मोत्याच्या मध्ये एक एक पांढरा मोती घालायचा. म्हणजे 3 मोती घालायचे. एक पांढरा, त्यानंतर पुन्हा एक जांभळा आणि एक पुन्हा पांढरा. आता पुन्हा एक पांढरा. असे 3 मोती घालायचे. 3 मोती घालून ही नीडल खालून घेऊन घ्यायची. आता पुन्हा या पांढऱ्या मोत्यातून आपण नीडल पुढे पास करणार आहे. आता इथे काय करणार, एक पांढरा आणि एक जांभळा असे 2 मोती घालणार आहे आणि या मधल्या जांभळ्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. पुन्हा एक जांभळा आणि एक पांढरा असं काढल्यानंतर काय करायचं, ही नीडल या 2 मोत्यातून काढून घ्यायची. आता मात्र आपल्याला खालच्या मोत्यातून जाण्याची गरज नाही. आता काय करायचं, हा मधला मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या वरच्या 3ही मोत्यातून नीडल घेऊन घ्यायची. आता 3 मोत्यातून नीडल घेतली, पुन्हा एक जांभळ्या मोत्यातून घ्यायची आणि इथे एक व्हाईट मोती घालून घ्यायचा. मध्ये सेंटरला व्हाईट मोती घालून पुन्हा या जांभळ्या कलरच्या मोत्यामधून प्लस पांढऱ्या मोत्यामधून अशी नीडल पास करून घ्यायची. पास करून फक्त खालच्या 2 मोत्यांमधून मधला मोती आता सोडून द्यायचा. सोडून त्याच्या पुढे जे 3 मोती आहेत, मधला मोती सोडून सगळ्या मोत्यांमधून नीडल पुढे पास करून घ्यायची. झालं. आता इथे 2 पांढरे मोती, मधल्या पांढऱ्या मोत्यातून नीडल पास करायची. पुन्हा 2 पांढरे मोती आणि पुन्हा 2 मोत्यातून नीडल पास करायची. आता हा जो मधला मोती आहे हा आपल्याला पुन्हा एकदा सोडून द्यायचा आहे. म्हणजे ही पाकळी करताना आपल्याला काय करायचं आहे, फक्त सुरुवातीच्या 2 स्टेपमध्येच आपल्याला खालच्या मोत्यातून सेंटरच्या मोत्यातून न्यायचं आहे. बाकी इतर वेळेस तो मोती आपल्याला स्किप करायचा आहे. आता इथे 2 पांढरा मोती, एक कोपऱ्यावरती आणि इकडच्या कोपऱ्यावरती आणखी एक पांढरा मोती. अशा पद्धतीने ही पाकळी तयार होते. तर ह्या सर्व पाकळ्या मी तयार करून घेते आणि मग पुढे हे फूल पॅक कसं करायचं ते दाखवते. तर हे 3 पाकळ्या झाल्यानंतर पुढची स्टेप बघूया. आता हे फूल झाल्यानंतर काय करायचं, ह्या मधल्या मोत्यातून आपण नीडल घेऊन टाकली. इथपर्यंत नीडल आली होती. आता या मधल्या मोत्यातून काढली आणि ह्या वरच्या 2 मोत्यातून टाकून घ्यायची. मधल्या मोत्यानंतर 2 मोती असं टाकून घ्यायचं. 2 मोत्यातून टाकलं की पुढची पाकळी जी आहे त्याचे मधल्या मोत्यानंतर बरोबर 2 मोत्यातून, म्हणजे 6 मोती आहेत एका लाईनमध्ये. 6 मोती, टोकावरचे मोती सोडले तर 4 मोती. त्याच्यापैकी 3 नंबरच्या मोत्यातून 3 आणि 2 नंबरच्या मोत्यातून अशी नीडल घ्यायची आणि इथून काढून घ्यायची.
बघा अशा पद्धतीने हे असं काढून घ्यायचं. पुन्हा या ठिकाणी पुढच्या 2 मोत्यातून अशा पद्धतीने ही नीडल काढून घ्यायची आणि टाईट ओढून घ्यायचं. पाकळी फिरलेली नाही आहे याची खात्री करायची आणि मगच धागा त्याच्यामधून टाकायचा, नाही तर तुमची पाकळी वाकडी होईल. पुन्हा या 2 मोत्यातून टाकली मी नीडल. त्याच्यानंतर सेंटरच्या मोत्यातून पुन्हा 2 मोत्यातून वरच्या पुन्हा बरोबर मधले 2 मोती आणि अशा पद्धतीने पूर्ण फूल पाकळ्या पॅक करून घ्यायच्या. तर त्याच्यामध्ये थोडंसं एक आणखी कन्व्हर्शन जर तुम्हाला करायचं असेल तर या ठिकाणी जिथे आपण धागा ओवून टाकला तिथे 1 मोती तुम्ही टाकू शकता. जर तुम्हाला वाटलं तर त्या ठिकाणी 1 मोतीसुद्धा आपल्याला टाकता येईल. पण मला असं वाटलं की हे असंच फूल छान दिसतं म्हणून मग मी तो मोती अवॉइड केला. बाकी तुमची इच्छा, तुम्हाला वाटत असेल तर तो मोती टाका, नाही तर मग असंच फूल छान दिसेल. पुन्हा या ठिकाणी वरून असं पॅक करायचं आणि बरोबर एक्झॅक्ट मधल्या 3 मोत्यातून नीडल काढून घ्यायची. बघा आणि हे इथून अशा पद्धतीने सुंदरसे एक फ्लावर तयार होतं. हे मी पूर्वी केलेलं आणि हे आत्ता केलेलं. आता याच्यामध्ये एखादा पांढरा मोती लावता येतो. त्याच्यानंतर महिरप करायचं असेल तर याला जोडून घ्यायचं. गोल महिरप करायचं असेल तर तुम्हाला ह्या पद्धतीने जोडत न्यायला लागेल, 1-1 मोती जोडायला लागेल. आणि साधा महिरप करायचा असेल, सरळ पट्टी करायची असेल तर ते मोती अशा पद्धतीने जोडायला लागेल किंवा ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही जोडू शकता. तर ही माझी आयडिया कशी वाटली नक्की कळवा. जे चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि लाईक करा. याच्यामधला कुठला रंग आवडला ते सुद्धा कळवा. आणि मोत्याची साईज मात्र लक्षात ठेवायची. मधले मोती हे छोट्या साईजचे असावेत, कारण हे याच्यासाठी सांगते आहे की मी हे करून बघितल्यानंतरच मी ह्या सगळ्या गोष्टी सांगते. एकसारख्या मोत्यांमध्ये हे होणार नाही. 5 नंबरचे मोती घेतले तर मधले मोती 4 नंबरचे घ्या. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.